आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शहरातील नागरी सुविधांसाठी मनसे करणार अर्धनग्न आंदोलन। परभणी शहरातील अंतर्गत असलेल्या रस्त्यांवर प्रामुख्याने धार रोड येथील आनंदनगर, अनुसयानगर, खानापूर, संत सेनानगर, यशोधननगर, लोकमान्य नगर, शिवरामनगर, ममता कॉलनी, वृंदावन कॉलनी, लोकमान्य नगर येथे पावसाचे पाणी जमा होऊन चिखल होत आहे। जागोजाग पाणी जमा झाल्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होत आहे। जमा झालेल्या पाण्यात तसेच नालीमधील पाण्यात मच्छर होऊ नये म्हणून फवारणी करण्यात यावी। तसेच नागरिकांची चिखलमय रस्त्यांमुळे ये जा करण्यास परेशानी होत असून शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सायकल स्लिप होऊन चिखलात पडत आहेत। या कारणाने संबंधित रस्त्याची डागडुजी करण्यात यावी। या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 14 जुलै रोजी मनपा आयुक्त यांना उमेदवारांद्वारे मागणी करण्यात आली। येत्या 8 दिवसात या मागणी संदर्भात कामे न झाल्यास मनसेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। दिलेल्या निवेदनावर शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, अर्जुन टाक, अविनाश गायकवाड, श्रीकांत पाटील, विशाल गंगोत्रे, राजेश गंगोत्रे, कामाजी काळे, अमोल राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जय महाराष्ट्र। मी मनसे उपशहराध्यक्ष परभणीतून आम्ही आज आयुक्त साहेबांना एक पत्र देण्याकरिता आलो होतो। या पत्रामध्ये नमूद केलं आहे की परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक नगरामध्ये खड्डे वगैरे झाल्यामुळे त्यावर काहीतरी मलमा वगैरे आणून टाकावा किंवा नालीचं पाणी, हे असे भरपूर प्रकरणे आहेत। प्रत्येक नगरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असेच कळनासे झाले। ही गत काय जायच ना परभणीची म्हणण्याची, पण काय करावं, आम्हाला नाईलाजाने आयुक्त साहेबांना येऊन बोलावं लागलं। कोणता उमेदवार नाही, काय नाही, त्यामुळे आम्हाला आयुक्त साहेबांना पत्र एक दिलं आम्ही किंवा त्या रस्त्यांवर खड्डे वगैरे होत असल्यामुळे पडत्या पावसाचे पाणी आणि नालीमधले जमा झालेले पाणी साचून खड्ड्यांना गटारीचे स्वरूप येत आहे। त्याकरिता शालेय विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे बेहाल होतात। त्या खड्ड्यांना बुजवावे, डागडुजीकरण करावे, रस्त्यांची डागडुजी करावे। प्रत्येक परभणी शहरातले प्रत्येक नगरामध्ये डागडुजी करावे। मुख्य रस्ते बी तसेच आहेत आणि तसेच परभणी शहरामध्ये वाहत्या नाल्या नसल्यामुळे खूप ठिकाणी पाणी जमा झालेले ते रस्त्यावर येत आहे। काही ठिकाणी रस्त्यावर येत असल्यामुळे त्या पाण्यावर मनपा आयुक्ताच्या वतीने मनपाच्या वतीने औषधी फवारणी वगैरे करण्यात यावी, जेणेकरून डेंग्यू, मलेरियाचे मच्छर वगैरे असे भयंकर बिमाऱ्या पैदास होणार नाहीत। ठीक आहे, चालेल। मनसे नेहमी काही ना काही वेगळे आंदोलन करते, यावेळेस आपण या संदर्भात काही आंदोलन उभे करणार आहात? हा, यावेळेस आम्ही नक्की आंदोलन करू। 8 दिवसाच्या आत जर मनपाच्या वतीने जर काही ना खड्ड्यांवर डागडुजी वगैरे करण नाही जर झाली तर आम्ही पूर्ण लोक इथं आणून आयुक्ताच्या दालनात आणून आंदोलन करू आणि मी स्वतः अर्धनग्नामध्ये अवस्थेमध्ये आंदोलन करीत, एवढं मात्र नक्कीच।